नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण परत आलो आहोत गाजरांच्या रानामध्ये. तर मित्रांनो, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही लय प्रेम दिलं रानगाजरं ह्या व्हिडिओला आणि तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये रानगाजरं दाखवलं होते. तर मित्रांनो, परत तुम्हाला मी दाखवतो अशा पद्धतीचे हे रानगाजरं आहेत. तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने माहिती नाही दिली, तरी तो व्हिडिओ खूप व्हायरल होत चाललेला होता मित्रांनो. कारण माझ्या ब्लॉगमध्ये एकदम 100-200 आणि फारच तर फार 40-50 असे व्ह्यूज यायचे. पण तो 1-2 दिवसामध्ये मित्रांनो 1500 व्ह्यूजच्या पुढे गेला व्हिडिओ. तर खूप लय प्रेम दिलं माझ्या मताने आणि तुम्हाला मी परत त्या पद्धतीने तुम्हाला चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर मित्रांनो, हे पहा, हे रानगाजरं आहेत आणि हे आता मी सध्या तसाच आलो होतो फिरायला, त्याच्यामुळं आपल्याला ते चांगल्या पद्धतीने तोडता नाही आले. तर मित्रांनो, रानगाजरांचा हा प्रकार आहे आणि हे मुळं जे आहेत याला थोडं मांस असतं, एकदम जास्त नाही. आणि जे बाजारातले गाजरं असतात ते एकदम जाडजूड असतात, एकदम असे एकदम लई जाडले असतात आणि हे एकदम पातळ असतात मित्रांनो. आणि हे पांढरे असतात, म्हणजे ज्या प्रकारचा मुळा असतो, मुळा भाजी असते त्या प्रकारचे हे असतात. पण हे लहानले मुलं आता तरी गावाकडे खूप खातात मित्रांनो आणि एकदम टेस्ट याची एकदम मस्त वाटते. आणि गाजरं जसे बाजारातले लागतात त्याच्याहून थोडी वेगळी चव असते मित्रांनो याची. आणि हे पहा, तुमच्याकडे जर असतील तर हे तुम्ही नक्की खाऊन पहा, त्याचं मूळ खाऊन पहा. आणि अशा पद्धतीने एकदम त्याचा रस जो असतो तो तुम्ही खाऊन पहा मित्रांनो. एकदम टेस्ट जी असते ती एकदम गाजरासारखीच असते. आणि त्याच्यामुळं हे रानगाजरं जे असतात ते लहान लहान मुलं जे असतात ते गावाकडे आमच्याकडे खूप प्रसिद्ध आहेत आणि खूप खातात. आणि मी तुम्हाला परत एकदा दाखवतो कशा प्रकारे असतात. आणि जो तुम्ही मागचा ब्लॉग पाहिला नसेल रानगाजरांचा तर तो एक बार जरूर पहा, एकदम मस्त आहे. एकदम रानगाजरं पण तुम्हाला पण माहिती मिळेल आणि तुम्हाला मी आता दाखवतो कसे असतात नेमकी ते. एकदम कुठे म्हणजे कोणत्या जागेवर ते असतात ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर तुम्हाला मी लगेच दाखवतो मित्रांनो. हे पहा, असं मोकळं वातावरण असतं, अशी मोकळी जागा असते सगळीकडं. असं गवत बिवत जास्त काही दिसत नाही, त्या ठिकाणी हे रानगाजरं असतात. तर तुम्हाला मी हे दाखवतो, ह्या ठिकाणी सुद्धा आहेत. हे पहा मित्रांनो, तुम्हाला आता मी चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता इथं जर आपण मोकळी जागा केली तर हे पहा, हे जे आहेत हे रानगाजरं आहेत मित्रांनो. आता ह्या साईडला पण हे तुम्हाला हे जे निळं दिसतंय हे रानगाजरं आहेत. आणि याला मूळ असतं, ते आपण असतं काढलं उपटून की त्याला एक छोटंसं गाजर येतं आणि ते मुलं खूप खातात. तर हे पहा, आणि त्याला अशा प्रकारचे फुलं येतात मित्रांनो. हे पहा, अशा प्रकारचे हे रानगाजराला फुलं येतात. आणि त्याचा पाला तर तुम्हाला मी दाखवलाच, इकडे तुम्हाला परत दाखवतो. आणि हे पहा, अशा पद्धतीने मित्रांनो, अशा पद्धतीने हे रानगाजरं असतात. च्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी मस्त दाखवलं, त्याची माहिती एकदम चांगल्या पद्धतीने दिली होती. आणि याच्यामध्ये तुम्हाला मी थोडं अजून स्पष्टीकरण दिलं. तर ह्या प्रकारचे रानगाजरं आमच्याकडे खूप प्रसिद्ध आहेत, खूप मुलं खातात. लहान लहान मुलं तर एकदम लोकप्रिय आहेत त्यांचं, एकदम मस्त, त्यांना खूप आवडतात. आम्ही पण आम्ही पण कधीमधी खातो. एकदम ज्यावेळेस मन ठरतं त्यावेळेस आम्ही पण खातो मित्रांनो. तर तुम्ही पण नक्की खा आणि कसे लागतात ते कमेंटमध्ये परत तुम्ही व्हिडिओमध्ये येऊन आणि कमेंट करा की अशी अशी त्याची चव आहे, आम्ही पण खाल्ले आहेत, असं तुम्ही कमेंटमध्ये येऊन परत सांगा मित्रांनो. एकदम मस्त. आणि लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.